नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण श्रीरामपूर तालुक्यात इथे एक शेवगा उत्पादक शेतकरी यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे आणि याचं येण्यामागचं कारण म्हणजे आपण दीड वर्षापूर्वी काही व्हिडिओ शेवग्याचे बनवलेले होते। हे आमचे मित्र आहेत, आदरणीय महेंद्र खैरनार साहेब। नमस्कार। नमस्कार साहेब। आणि यांचं जे क्षेत्र आहे ते सिन्नर तालुक्यातला चासला आहे आणि त्यांची खासियत आहे की त्यांनी जे बियाणं आणलेलं आहे वसंतमाई नावाचं बियाणं, तर ते बियाणं जिथं जिथं त्यांनी दिलं आहे आजपर्यंत तिथल्या प्लॉटवरती आम्ही 2-3 ठिकाणी 4-5 ठिकाणी जिथून फोन येईल तिथं व्हिजिट केलेलं आहे शेतकऱ्याच्या मागणीस्तव। आणि त्या व्हिजिट केल्यानंतर तिथला जो रिझल्ट आहे तो जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत निश्चितपणे आजपर्यंत त्यांचे प्रत्येक व्हिडिओ जे असतील, शेवगा शेंगाची क्वालिटी असेल, झाडाची क्वालिटी असेल, इतर काही नवनवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी शेवगा शेतीत वापर केला असेल, तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांसाठी व्हावा, सर्वांना त्याचा अनुभव यावा, उपयोग व्हावा, यासाठी आपण हा एक आपला छोटासा प्रयत्न असतो। आणि तो प्रयत्न करण्यासाठी आज आपण श्रीरामपूर तालुक्यातल्या इथे या गावी आलेलो आहे आणि हे साहेब आहेत, या साहेबांकडे यांचीही भेट घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। प्रथमतः आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव कोणतं आहे, काय ती सगळी माहिती आपण स्वतः द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। माझं नाव शरद भागचंद मुठे, राहणार मुठेवाडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। अच्छा, ही माहिती आपण त्यांची घेतलेली आहे, तर आपण त्यांना असं विचारणार आहोत, साहेब आपण जो हा शेवगा लागवडीचा निर्णय घेतला आणि महेंद्र भाऊंकडून आपण बियाणं आणलं हे आम्हाला कळालं, तर आपला निर्णय नेमका महेंद्र भाऊंपर्यंत आपण कसे पोहोचलात? म्हणजे नेमकं यूट्यूबला आम्ही जे 1-2 व्हिडिओ टाकले ते बघून आपण इथं पोहोचलात की परिसरात जिथं जिथं बियाणं दिलेलं आहे त्या शेतकऱ्यांशी आपण संपर्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचलात? तर कशा माहितीच तो आपल्याला हे वसंतमाई बियाणं घ्यावं त्याचं नेमकं इच्छा तयार झाली आपल्याला? त्याचं नेमकं कारण असं आहे, पहिला ऑलरेडी माझ्याकडे शेवगा प्लॉट मी लावलेला होता। बरं। आणि प्रॉब्लेम असा आला, पाऊस पण चालू होता मागच्या वर्षी भरपूर, फुलं लागायचे, गळून जायचे, सेटिंग होत नव्हती। म्हणजे मनासारखं आपण जसे युट्यूबला फेसबुकला व्हिडिओ पाहतो शेवग्या जातीचे, बरं, त्याच्यासारखा माझा काय प्लॉट काय येत नव्हता। मला असं निश्चित झालं असं कोणतं तरी बियाणं असन बघ चांगलं, जे कमी दिवसात लवकर फुलं लागन, लवकर सेटिंग होईल किंवा जास्तीत जास्त शेंगा लागन। असं करता करता मी खैरनार शेवगा म्हणून युट्यूबला तुमचाच व्हिडिओ आला होता शक्यतो, असं आहे की नाही? त्यांच्या व्हिडिओमधून त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी जे त्यांच्या बोलण्यातून मला ती स्पष्टता म्हणजे एकदम सत्यवाना जो मला वाटला, तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा नंबर घेतला आणि बालेराव पाटलांना फोन लावला। यांचा काय फोन आला, त्यांचा काय फोन लागत नव्हता, डोंगराच्या मध्ये दरा असून तुम्हाला फोन लावल्यावर तुम्ही माहिती दिली। त्याच्यानंतर मी यांच्याकडून बियाणं मागितलं, बियाणं म्हणजे मी टेस्टिंगसाठी बियाणं मागितलं। खरं म्हणजे पूर्ण प्लॉट लावायची माझी तयारी नव्हतीच, कारण ऑलरेडी मी फसलेलो होतो। बरोबर। आणि सुरुवातीला मी सोलापूरच्या शेवगा शेतकऱ्याकडून बियाणं मागितलं होतं, ते आता उगलंच नव्हतं। बरोबर। दुसरं कोणी तर मागवलं, त्याचं काय समाधानकारक त्याला काय लाग नव्हता। आता माझ्या एका मित्रांनी पण वसंत जातीच्या शेवगाला लागवड केली होती आणि नेमकी त्यांचा टेटसला होता एवढं झाडात, तशी एवढं 2-3 फुटात झाड आणि त्याला एवढे फुलं। माणूस अचंबित झालाय, कोणती जाते भाऊ नेमकी, शोध घ्यायला पाहिजे। त्याच्यावरून त्याच्यात खाली टेटसवर नव्हता वसंतमाई शेवगा शेती, ते युट्यूबला फेसबुकला सर्च करत गेलो। 3-4 दिवस गेले मला सर्च करता करता, तिथून मला पहिल्यांदा वसंतमाई म्हणून तुमचा नंबर भेटला, कॉन्टॅक्ट भेटला, तुमचा व्हिडिओ पाहिला, धुळे साईडचा कोणता तरी व्हिडिओ काढलेला होता, एवढं झाड, त्याला शेंगा अशी। आणि मग ठीक आहे, कॉन्टॅक्ट केला। मी म्हणलं यांचं पूर्ण बियाणं लावायचं नाही, आपण कमीत कमी 3 लाईन इथल्या 3 लाईन ऑलरेडी दुसरा शेवगा होता, बरोबर, 3 लाईन इथं होत्या, 3 लाईन दुसऱ्या शेवगा, 3 लाईन PKM2 म्हणून आपण जात लावल्या आणि ते अंतर होतं माझं 10x12। पण सगळ्यात आधी फुलं तुमच्या झाडाला लागलेले दिसले मला, एवढं झाड होतं, कमीत कमी 3 फुटात झाड होतं, 3 फुटात त्याला फुलं आणि कळी निघलेली दिसली। मला एक उत्साह वाढला मनामध्ये, 100% खरं आहे का, मी खात्रीशीर बियाणं आहे असं माझा एक केला। त्याच्यानंतर मी त्या प्लॉटला रोटा मारला, नंतर माझी यांच्याकडून पूर्ण यांच्या घरी गेलो प्लॉट पाहिला आम्ही डायरेक्ट घरी गेलो, यांचा 12 एकर शेवगा पाहिला। त्यांच्या शेवग्याला त्या कळ्या होत्या, त्यावेळेस त्या शेंग लागेल नव्हती, बारीक सेटिंग पण होत होती पावसामध्ये, त्यावेळेस तर कोणती सेटिंग पण नसेल, त्यावेळेस यांची सेटिंग होती त्यावेळेस। मग त्या मी सेटिंग ते बियाणं वगैरे घेऊन आलो आणि 10x14 या अंतरात मी माझी नवीन लागवड केली। लागवड केल्यावर जी आपलं जे खतं वगैरे असं रासायनिक म्हणा, शेणखत म्हणा, ती मी याला दिलं आणि 2-2.5 महिन्यामध्येच याला फुलकळी पण लागली आणि शेंगा आहे ती तुमच्या समोर आहे डायरेक्ट, बरोबर, कुठं पण काही बोलायचा विषय नाही। मित्रांनो हे बघा, आपण बघू शकता की समजा बऱ्याच वेळेस असं असतं, त्यांनी अनुभव सांगितला की त्यांचं याच्या अगोदरचं आणलेलं बियाणं कुठून आणलं होतं, कोणत्या गावावरून आणलं होतं, आपल्याला त्याच्याशी आपण कोणत्याही कारणास्तव तिकडे जाणार नाहीत, परंतु जो वास्तविकता आहे ती आपण आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे की त्यांनी तेही व्हिडिओ बघितले आणि प्रत्यक्षात जो अनुभव त्यांनी छोटंसं बियाणं आणून अगोदर अनुभव म्हणून घेतला ते तुमच्या समोर आहेत। हे जे झाड आहेत हे आपण बघू शकता कशा प्रकारे याला फूल लागलेलं आहे प्रत्येक झाडाला,
आणि ही जे शेवगा उत्पन्नाचं जे काही प्रमाण आहे किंवा शेवगा फुटिंगचं शेवग्याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे ते आपल्या समोर दिसत आहे. गुच्छचे गुच्छ प्रत्येक झाडाला आलेले आहेत. पाठीमागचे पण झाडं. पाठीमागच्या झाडाला म्हणजे इथून जेवढी झाडं आपण आता बघणार आहोत प्लॉटमध्ये सगळे झाडं मित्रांनो, बघणार. विशेष म्हणजे आज आहे 29 जुलै. सर्वप्रथम सर्व शेवगा शेतकरी महाराष्ट्रातले जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागाची खरड छाटणी घेतात. पण आज 29 जुलै मित्रांनो, आजही बी या शरद भाऊनी अशा प्रकारचा माल पिकवलेला बरोबर आहे. आणि एवढ्या तुम्ही बघू शकता या झाडाला किती माल लागलेला आहे. आणि हे काही एकच झाड नाही मित्रांनो, कोणत्याही झाडाला तुम्ही माल बघा, प्रत्येक झाडाला माल लागलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट शेंगेची लांबी मापात. बरेचसे शेतकरी म्हणतात मला लांब शेंग पाहिजे, पण शरद भाऊ तुम्ही कुठल्या मार्केटला या साईजच्या शेंगेला अडचण आली मला ते सांगा. ज्यावेळेस बाजारात शेंगा विकायला जातो त्यावेळेस 10 ते 15 गिरेक म्हणजे मला माल ठेवून बरोबर एवढे शेंगा विचारत शेंग आपली शेंग आहे एवढी शेंग आहे आणि तिला गावरान शेंग म्हणून खायला एकदम चवदार आहे. बरोबर आणि जे माझे समजा या हप्त्यात जर माझ्याकडून कोणी शेंगा घेतल्या तर पुढल्या हप्त्यामध्ये हमखास ते माझ्याकडे शेंगा नाही येणार मला. बरोबर म्हणजे जी ग्राहकाची आपण कधी कोणताही व्यवसाय म्हटलं तर ग्राहकाच्या मागणीनुसार केला पाहिजे. मुळात मित्रांनो आणि हे दिसून येतंय समोर आपल्याला. मार्केटला याच्यापेक्षा मोठी शेंग असावी असा काही नियम नाही. आणि तुम्ही ही मार्केटला एक्सपोर्ट असो, तुमचं लोकल मार्केट असो, तुमचं गावातलं मार्केट म्हणजे तुमच्या गावातल्या बाजारपासून तालुका जिल्हा कुठल्याही मार्केटला तुम्हाला या शेंगेला काही अडचण येणार नाही. आणि आजपर्यंत मी तेच केलेले. आणि फारशी लांब शेंग कुठंच विकल्या जात नाही मित्रांनो. ठीक आहे, मी तर या मताचा आहे, शेंग लांब असो किंवा आखड असो, पण झाडाला शेंग येणं सुद्धा फार महत्वाचं. बरोबर नुसतेच झाडं वाढवण्यात, नुसतंच जमिनीत पैसे ओतण्यात काही एक मजा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे लोक म्हणतात काळवट जमिनीत शेवगा येत नाही. इथं माझा मुरुम आहे कमीत कमी 30 ते 40 फूट खोल मुरुम आहे इथं. आणि प्युअर काळी जमीन. प्युअर काळी जमीन आहे आणि मुरुमामध्ये प्लॉट लावले. याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत बांबू मी आज बागाला कधी लावेल नाही. आतापर्यंत 2 महिन्यापासून माझा प्लॉट चालू आहे. मी फक्त दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी माल काढतो बाजारच्या विक्रीसाठी. मी अजूनपर्यंत बांबू लावेल नाही आतापर्यंत कधी. माझा पहिला जो प्लॉट होता शेवग्याचा, जेव्हा शेवग्याचे भाव उतरले 20 रुपये किलो तेव्हा त्याला शेंगा लागल्या. भली मोठी बांबूची काठी तयार केली ती वाकून खाली ओढायची आणि तिने शेंगा तोडायच्या. म्हणजे तात्काळ म्हणायचं गेलं तर त्या प्लॉटला तुम्हाला एप्रिलच्या पुढे माल लागायला सुरुवात झाली. हा एप्रिलच्या पुढे, हा मार्च एप्रिल मध्ये उन्हाळ्यात लावला. फुल उन्हाळ्यात माल आला मित्रांनो. त्यावेळेस तुमच्या बांधावरच्या शेवग्याला किंवा जो शेतकरी कुठल्याही प्रकारचं काम न करता 100% बाग लोड होतात एप्रिल मे मध्ये. मार्च 15 मार्चच्या पुढे वातावरण एकदम स्वच्छ होतं आणि पूर्ण जास्त ऊन पडल्याच्या कारणामुळे कुठलाही शेवगा असो 15 मार्चच्या पुढे एप्रिल मे मध्ये फुल लोड असतात बा. पण आपण व्हरायटी जर योग्य निवडली मित्रांनो तर आपली सप्टेंबर पासून चालू होणारी व्हरायटी म्हणजे ज्यावेळेस आज पण तुम्हाला सांगतो 29 जुलै या प्लॉटला आत्ता पण सेटिंग आहे बघा. मी दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा आत्ता पण सेटिंग आहे प्लॉटला. आणि असा ऑड टाइमला जो येणारा शेवगा आहे त्याला निश्चितच मार्केट पोझिशन ही चांगली भेटते. आता या झाडाचं जर गणित केलं मित्रांनो तर या झाडाला शेंगा मोजता येणार नाही एवढ्या प्रमाणात शेंगा आहे. आणि नुसतं एकच बाजूनी नाही, सर्व बाजूनी शेंगा आहे. हे बघा इकडून आहे वरच्या बाजूला आहे. आणि झाडाची हाईट सुद्धा मित्रांनो 5 फुटाच्या वर झाडाची हाईट नसावी. 5-6 फूट शेंडा धरला तर 6 फूट. अजून एक विशेष म्हणजे वसंत माईचं एक महत्व असं आहे मित्रांनो. इथं यांनी स्टॉप केलेला आहे. इथं वर मगरी आहेत, शेंडा चालू आहे. पण आता इथं ही मगर फेल गेली मित्रांनो. इथं परत नव्याने मगर निघून शेंडा निघून इथं पण माल लागायला सुरुवात होईल. तुम्ही बघू शकता आता खालपासून परत इथूनच डीप मधून तुम्हाला फुटवा भेटणार आहे. ठीक आहे इथं पण. हो आता हा ओरिजिनल आहे बघा. इथली या शेंगा काढायला आल्या आणि त्याच जागेवर परत आपल्याला डबल मगर भेटते. हे विशेष आहे ना मित्रांनो, हे वसंत माईच्या बियाण्यात आहे. आज मी श्रामपूरला खास शरद भाऊला बियाणं दिलं होतं. त्यांचे वारंवार मला फोन येतात, त्यांना मी मार्गदर्शन करतो. त्यांचंही कामकाज शेतीत शेवगा शेतीत एकदम चांगलं आहे, काही हरकत नाही. पण आपल्या बियाण्याचा आलेला अनुभव आपण स्वतः त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. कारण मी आज श्रीरामपूरला साईनाथ भाऊ नाभी स्पेशल यांचा बाग बघण्यासाठी आणि आपलं बियाणं यांना कितपत चांगलं भेटलं
किंवा त्याला त्याच्यातून आलेला अनुभव हा आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फुलं लागायची कॅपॅसिटी फुलं आपण म्हणतो सगळ्यात महत्वाची भूमिका राहते पहिली पायरी फुलं लागणे. तर याला ह्या जातीला फुलं लागायची क्षमता अति जास्त आहे. फुलं काढाय निघायसाठी याला मी कोणत्या टॉनिकचा वापर करीत नाही, कशाचीच गरज 52-34 चा पडत वापर नाही. बरोबर. आणि लोक म्हणतात ब्लूम फ्लावर अजिबात गरज नाही. वसंत माईची एवढीच खासियत आहे की फुलं लागत नाही. आज पण एवढे मोठे मोठे पाऊस होऊन गेलेले अजून पण बागावर फुलं पहा किती याच्या. बरोबर. जिकडे बघितलं आपण जिथं फिरतो 2 दिवसापूर्वी पाऊस झाल्यामुळे फुलगळ झाली, भरपूर फुलगळ झाली. पण तरी कमीत कमी 20-25% फुलं आहे. आणि जर 20 दिवस जर पाऊस उघडला तर फुलं इतके राहतील याला पर तुम्ही पुरा पांढरा शुभ्र प्लॉट दिसून पडता. पुन्हा एकदा बाग हा 100% लोड होईल. ठीक आहे, आता पावसाळा चालू झाला मित्रांनो. पावसाळ्याची जवळजवळ आपण आता या वर्षी तर असं झालंय मित्रांनो, आपल्याला पहिला पाऊस 7 जून ते 20 जूनच्या आसपास पहिला पाऊस चालू होता. पण या वर्षी आपल्याला 8 मे पासून पाऊस चालू आहे. बरोबर. म्हणजे साधारण आपल्याला 2 महिने पावसाचे अगोदर झालेत. 2 कशाचे 2.5-3 महिने. आता जवळजवळ 8 मे ला पाऊस चालू झाला. 2 महिने झाले, जवळ 2 महिन्याच्या प्लस झाले. म्हणजे आतापर्यंत शेवगा हा राहिलाच नसता. बरोबर. किंवा माझा मी स्वतःचा प्लॉट खरड छाटणी घेतलेली आहे. पण यांचं कामकाज चांगलं आहे. यांनी अजूनपर्यंत माल हा लावून धरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात विशिष्ट आणि कौतुक करावंसं असं वाटतं शरद भाऊंचं आम्हाला. आज मार्केट पोझिशन मार्केटमध्ये चालू आहे 25 ते 30 रुपये किलो. पण यांनी आतापर्यंत जो माल काढलाय तो माल यांनी स्वतःच्या गावात, तालुक्यात, श्रामपूरमध्ये सगळा हात विक्रीने विकलाय. पण हात विक्रीने विकल्यामुळं शरद भाऊंचा आज किलो मागे 50 ते 60 रुपयाचा किलो मागे फरक पडलेला आहे. आणि गेल्या आज त्यांची एक ठिकाणी बसल्यावर एका ठिकाणी 200 किलो माल विकण्याची त्यांची आज कॅपॅसिटी. आणि ते स्वतः सांगतात चालता बोलता असा माल संपूर्ण आमचा जातो. आणि मुळात मग संपतो का, तर याचा हिरवेगारपणा, शेंगातला असलेला गर, याला असणारी चव. तुम्ही एकदा जर शेंगा घेतली, शेवग्याची शेंग जर ती कडू लागली तर तुम्ही ती परत दुसऱ्या शरद भाऊ तुम्ही माल घ्यायला जाणार नाही. पण शरद भाऊ रोज त्याच मार्केटमध्ये बसतात, कंटिन्यू तेच गिराईक त्यांच्याकडून माल घेतात. त्यांच्या प्लस अजून डबल गिराईक त्यांना ऍडजस्ट होतात. आता या शेंग्याची लांबीचा विषय जर घेतला मित्रांनो, आपण बाजारला जाताना आपण हा पहिल्या मार्केटचा विचार आपण असा करणार आहे, आपण आपल्या गावातल्या तळावरच्या बाजारपासून हा विषय मांडतोय. ही शेंग आपण आपल्या पिशवीत आरामशीर बसू शकतो. याच्यापेक्षा जर 3 फुटाची शेंग असली तर कुठलंच ग्राहक ती शेंग घेत नाही. अजून दुसरी गोष्ट, या शेंगेची लांबी मापात असल्यामुळं हा गावरान शेवगा सारखाच चवीला पण, दिसायला पण आणि ऑलरेडी तसा दिसतो. आणि फुल निघण्याची क्षमता मित्रांनो ह्या आपल्या वसंत माईंच्या बियाण्याला एवढी आहे. तर सपोज माझ्या मते 100% आपलं झाड पूर्ण फुलांनी भरलं. कारण मुळात मगरीची याच्यात लांबीच एवढी मित्रांनो, आता अक्षरशः मला एक मगर तोडावं लागणार आहे हे दाखवण्यासाठी. याला 3-4 बरे. पण याच्यात समजा आपण जास्त शेंग्यांची अपेक्षा नाही करणार आहे. 4 शेंगा जरी लागल्या आणि या बाकीचे फुलं जरी पडून गेले, सपोज या एका मगरीत फुले असेल माझ्या मते 50-60 फुलातले आपल्याला 4 शेंगा जरी लागल्या तरी आपलं झाड हे 100% लोड होतंय. बरोबर मित्रांनो, 100% फुल निघालं, त्याच्यातले 30% फुल आपलं सेटिंग झालं तरी आपला बाग, आपलं झाड हे पूर्णपणे 100% लोड होत आहे. आणि याच्यापेक्षा जास्त लोड माझ्या मते नसावा. पण आता हे बघा, या गुच्छात एका मगरीत इथं 4 शेंगा आहे, या मगरीत इथं 4 शेंगा आहे, हे बघा या मगरीत इथं 3 शेंगा आहे. अशी कुठलीच मगर नाही मित्रांनो का त्या मगरीत किंवा एका ठिकाणी 3 किंवा 4च्या पुढे शेंगा, कदाचित 8 पण असू शकतात. पण 2च्या, 3च्या, 4च्या खाली एक पण मगर मित्रांनो आम्हाला आढळली नाहीये. मित्रांनो, बघितलं आपण शरद भाऊंनी त्यांचा अनुभव मांडलेला आहे इथं, की काळवट जमीन असताना सुद्धा शेवगा लागवडीचा निर्णय सहसा शेतकरी घेत नाही. किंवा त्यांनी स्वतः लागवड करत असताना परिसरातले जे शेतकरी किंवा विविध दुकानदार यांच्या भेटी घेतल्या होत्या, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांनी बोलले मगाशी, तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं काळ्या शेतीत शेवगा येत नाही. परंतु वसंत माई बियाण्याची खासियत तुम्ही बघितली, उत्पादन तर होतं 100%, पण जिथं काळी शेती आहे त्यात सुद्धा तो यशस्वीपणे आपल्यासमोर इथं आलेला दिसतोय आणि उत्पादन घेतलेलं दिसतंय. यात शरद भाऊंची सुद्धा मेहनत आहे. आणि आता या सगळ्यात महत्त्वाचं काय आलं, आजकालचे ज्यांना शेवगा शेती करायची ना, ते युट्यूबचे, फेसबुकचे व्हिडिओ पाहून 2 आणि 3 हजार रुपये किलोचे बियाणं घेतात. बरोबर. आणि कमीत कमी पुढं मी स्वतः अनुभव सांगतो. मी स्वतः युट्यूबचे व्हिडिओ पाहिले, शेवगा
असा बाग लोड झाला पाहिजे, तसा झाला पाहिजे, ते युट्यूबला खातात. अहो ते शेतकरी 99.99% फसवतात डायरेक्ट. तुम्हाला जर कोणाला जर डेमो पाहिजे असेल तर माझा पुढला प्लॉट शिल्लक आहे अजून दाखवण्यासाठी. माझा प्लॉट शिल्लक आहे अजून. इतराची नाव घेऊन आपण इतर व्हरायटीची आपण तुलना आपल्या व्हरायटीची करत नाहीये मित्रांनो. आम्ही कोणाच्याच व्हरायटीला नाव ठेवायला इथं आलेलो नाहीये. फक्त आमची व्हरायटी, सपोज मी डेव्हलप केलेली वसंतमाई ही व्हरायटी ही बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी माझ्या तोंडून न सांगता आलेल्या पुढील शेतकऱ्याचा आपण मनोगत ऐकत आहे. आता अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला थोडा कॅमेरा इकडे घ्यावा लागेल. आता जे फुटव्याबद्दल मी जे बोललो, आता हा शेंडा मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा इथं स्टॉप केलेला आहे. प्रत्येक कांड्यामध्ये प्रत्येक शेंडा निघून मगर निघायला सुरुवात झाली मित्रांनो. किंवा हा शेंडा स्टॉप जरी नसता केला तरी आपल्या वसंतमाईची हीच खासियत आहे, कुठून पण परत 1 to 1 चालू होऊन जातं. हे बघा हे दुसरं झाड बघू शकता मित्रांनो. आता ह्या झाडाला शेंगाची लांबी अक्षरशः चांगली झालीच असते मित्रांनो. पण या झाडाचा जर विचार केला तर त्याला आज माझ्या मते शेंगा मोजतात मोजायच्या पलीकडली गोष्ट झाली त्याची. पण माझ्या मते आजच्या मितीला त्याला 25 किलो माल आहे. बरोबर. आजच्या मितीला 25 किलो माल हा 100% त्या झाडाला आहे. आपला प्लॉट मे पासून चालू झाला. सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो साईनाथ भाऊ, ज्यावेळेस आपण शेवगा लागवड करतो त्यावेळेस स्टॉपिंग हा विषय फार महत्वाचा आहे. हे बघा शरद भाऊनी इथं स्टॉपिंग घेतला, पहिला स्टॉपिंग इथं झाला. याच्यानंतर 1 2 3 4 5 फांद्या वर फुटल्या. त्याच्यानंतर यांनी हा दुसरा स्टॉप इथं घेतला. या प्रत्येक फांदीला 4 आणि 4 म्हणजे आता जोपर्यंत आपल्याला झाडाचा हा विस्तार करणं महत्वाचं असतं मित्रांनो. जर आपण हा शेंडा वर आणला असता, बरोबर, हा सरसगट एकच शेंडा वर गेला असता. पहिल्या वर्षाचा शेवगा करत असताना स्टॉपिंग हा विषय फार महत्वाचा आहे मित्रांनो. हे जर स्टॉपिंग आपण अशा पद्धतीने केलं, झाडाचा विस्तार आपण जर बनवला तर दोन फुटवे आणि 60 फुटवे याच्यात फार मोठा फरक राहणार आहे मित्रांनो. मला तर आता सपोज जर आपल्या झाडाला 2 फांद्यांना किती माल आपण धरू, पण त्याच ठिकाणी जर तुमच्या 30-40 फांद्या जर त्या झाडाला झाल्या आणि त्या झाडाच्या फांद्यांचा विचार करून त्या मालाचा विचार केला मित्रांनो, तर तो माल त्या पटीत याच्यापेक्षा 10 पट ते 20 पट माल जास्त असतो. दुसरी गोष्ट, झाडाचा विस्तार झाल्यामुळं लागलेला माल हा आपल्याला हाताजोगा भेटतो. आज शरद भाऊ किती महिन्याचा प्लॉट झाला हा तुमचा? नोव्हेंबर मध्ये 7 महिने 8 महिने 8 महिने. आणि 2 चालू कधीपासून झाला? चालू 15 मे पासून चालू. 1 मेच्या आधीपासून म्हणजे साधारण मित्रांनो नोव्हेंबर मध्ये तुम्हाला मी बियाणं दिलं. त्याच्यानंतर किती दिवसांनी प्लॉट चालू झाला? तरी थंडीचे 2 महिने झाडाची वाढ झालीच नाही. सगळ्यात मोठं म्हणजे थंडी तर नसते त्यावेळेस थोडं आपण 5 महिन्यात 4 महिन्याची शेंग काढली असते. आपण थंडी नसते तर थंडी असते मित्रांनो. ऐकायला तुम्हाला अवघड वाटेल किंवा खोटं वाटेल, पण हे आलेला अनुभव आहे आणि ही हकीकत आहे. बरोबर. आपण 4 महिने म्हणत नाही. शरद भाऊंनी 4 महिन्यात प्लॉट चालू केला, ठीक आहे, त्यांनी तेवढं श्रमदान घेतलं, त्याच्यात जीव ओतला, त्याच्यानंतर त्यांनी 4 महिन्यात प्लॉट चालू केला. पण तुम्ही काम कमी जरी केलं तर 6 महिन्यात आपला शेवगा उत्पन्न द्यायला सुरुवात करतो. म्हणजे करतो ही काळ्या दगडावरची रेघे. आणि तुम्हाला असं कुठलं झाड दिसणार नाही मित्रांनो का बुवा त्याच्यात फारसा मोठा या झाडांमध्ये त्या झाडामध्ये फरक पडलाय. हा विशेषतः तुम्हाला जाणवणार नाही. एक प्लॉटमध्ये मी म्हणत नाही माझे सगळेच झाडं 100% चांगले निघतात. काय असतं मित्रांनो, बियाण्यामध्ये परागीभवनामुळे बियाणं त्याचं रूप हे चेंज करतं. जर आपण स्टंप, घुटी, कलम ते झाडाचा तो हे बदल नाही होत. पण ज्यावेळेस आपण बियाणं घेतो मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं असू द्या, मी शेवग्याबद्दल नाही बोलत, तुम्ही टॅमॅटोचं बिये जरी बघितलं, एखाद्या झाडाला फार फळ लागलेलं असेल, एखाद्या झाडाला कमी असतं, काहीला नसतं, पण बियाणं त्याचा गुणधर्म बदलवतो. त्याच्यामुळे आपल्याला एकसारखेचपणा सर्व झाडांमध्ये दिसेल, अशातला काही फरक नाही. पण मी हे निश्चित सांगू शकतो, असं एक पण झाड नसणार आहे का त्याला फळ लागलं नाही किंवा त्याची फक्त उंची झाली. आपल्या वसंतमाई या बियाण्याचं एकच वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण याला स्टॉपिंग आता हा घेतला तर ही अतिउत्तम गोष्ट आहे. म्हणजे आपण विस्तार जो करणार आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही जर स्टॉपिंग घ्यायला कुठं तुम्हाला कामानिमित्त जमलं नाही, पण 2-3 स्टॉपिंग तुम्हाला करावेच लागणार आहे, तुम्हाला फुटवे करावंच लागणार. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला स्टॉपिंग जरी नाही घेता आली मित्रांनो, जरी बागाची उंची झाली
तर काही घाबरायचं कारण नाही. कारण आपल्या ज्यावेळेस उष्णता वाढते, ज्यावेळेस वातावरण क्लिअर होतं, त्यावेळेस परत खालून आपल्याला जिथं जिथं ऊन प्रकाश संश्लेषण होईल तिथून आपल्याला परत मगर, फूल आणि झाडाला परत खाली माल लागायला सुरुवात होणार आहे. आणि झाडाची बघा जुलैमध्ये शेंगाची क्वालिटी चांगली आहे. हा जो मित्रांनो शरद भाऊ म्हणत होते फळमाशी, आता हे सर्वात महत्वाचं आहे. हा डावणीचा प्रादुर्भाव मित्रांनो. फळमाशीचा डंक वेगळा असतो. फळमाशी ज्यावेळेस डंक करते शरद भाऊ, प्रॉब्लेम नाही हा डावणीचा प्रॉब्लेम आहे. हा डावणीत असा असतो. आता हा स्टॉप झाला. काही काही ठिकाणी तुम्हाला अशा पूर्णपणे वाळून गेलेल्या शेंगा पण भेटतील. बुरशीनाशक न वापरल्यामुळे मला ते झालं. हो, हा डावणीचा प्रादुर्भाव आहे. म्हणजे हा जी शेंग वाळून जाते हा पूर्ण डावणीचा प्रादुर्भाव. मित्रांनो याच्यासाठी तुम्ही टाटा कंपनीचं ताकद हे औषध वापरू शकता. त्याच्या पुढे भरपूर औषध आहे, कस्टोडिया आहे, प्रोफायलर आहे. पण आता सर्वात महत्त्वाचं तुम्ही खर्च किती करावा आणि प्रेड कोणता असावा हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवगा आणि पाऊस ही विरुद्ध बाजू आहे. ज्या 36चा आकडा आहे आमचे मित्र बाळाजी म्हणल्याप्रमाणे 36चा आकडा तो शब्द त्यांचा आहे. शेवगा आणि पाऊस हा या दोघांचा 36चा आकडा आहे. हे 100% खरं आहे मित्रांनो. एकदम 100% तर म्हणल्यापेक्षा 99% शेवगा हे पीक असं आहे का 99% निसर्गावर अवलंबून. आपण जर 15 दिवस पाऊस जर नाही आला आणि आपला बाग सेटिंग पिरियडला आला, सेटिंग झाली, तलवारी दिसायला लागल्या, पण एक पहाळ आलं, एक 5 मिनिटाचा पाऊस जर आला तर आपला बाग होत्याचा नव्हता होऊन जातो. त्याच्यामुळं पावसाळ्यात जास्त फारसा लोड घ्यायचा नाही. जो माल आपल्या हातात आला तो हातात काढून घ्यायचा. पुढील नाद माझ्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न नक्कीच करा, काही हरकत नाही. कारण यांनी मुळातच अंतर जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही प्रयत्न नक्की करा. पण पाऊस आला की ते आपल्या जो मागील 15 दिवसाचं जे कष्ट आहे, ज्या बागांनी घेतलेलं ते फळ आहे, ते पूर्णपणे पाऊस झाल्याच्या नंतर ते ड्रॉपिंग होऊन जातं. पाऊस झाल्या कुठलंच फुल ड्रॉपिंग होत नाही. दुसरा दिवस जाऊन देतो, तिसऱ्या दिवशी फुल ड्रॉपिंग मित्रांनो सुरू होऊन जाते. तुम्ही त्याच्या आधी 5 फवारे मारले, कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक मारलं तर ते राहत नाही. कारण त्याला एक कारण आहे मित्रांनो. या फुलाची कुठल्याही शेवग्याचं देठ हा एकदम नाजूक असतो आणि इथे हे असे गॅप असतात. याला थोडं जरी पाणी लागलं तर तिथं बुरशीचं प्रमाण येऊन ते फुल ड्रॉपिंगच होऊन जातं. अजून काय सांगशाल शरद भाऊ तुम्ही? काय नाही, फक्त तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात आनंद जास्त होतो. पहिले मी रोज घरच्यांचे घोडे खायचो, पहिला शेवगा लावला काय लावून ठेवले, बरोबर काठ्या आल्या, बांबू आले, कापून रोटा मारून टाक, किंवा घरचे बोलणार, गाव बोलणार, गावातले पण लोकांनी परिवार भरपूर नाव ठेवलं. वाया गेलो आणि काय कुठं नाही करता वावर. मागच्या वर्षी म्हणजे मला उत्पन्न 1 रुपयाचं हातीने आलं, पण शेवगामध्ये माझी जिद्दांची काठी. म्हणलं मी असं कोणतं बियाणं शोधीन, बरोबर असं बियाणं मी 100% सापडीन. आणि असा जो युट्यूबच्या फेसबुकच्या व्हिडिओमध्ये आपण जे शेवगा पाहतो, शेवगा लागेल त्या प्रकारचा प्लॉट मी माझ्या वावरामध्ये मी 100% आणीन. आता मी लावलं आणि जेव्हा यांचा म्हणजे महेंद्रभाऊचं भरपूर मार्गदर्शन भेटलं मला. शेवटी अंतर 10 बाय 14 माझा लागवडीचं अंतर आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत शेवगाला काय आलं त्यांनी पण मला भरपूर मार्गदर्शन केलं. मित्रांनो सांगितलं उभे ह्या गुच्छाला 4-5 शेंगा लागलेल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मम्मी मी राहतो शेवगा तोडायला. माझी मम्मी पहिल्या बागाला आले का उन्हाळ्यात आलं शेवा, जेव्हा 5 रुपये किलो शेंग झाली रोज आम्हाला त्या बागाला काठी लावावं लागायची. आता तुमच्या समोर आहे, हाताने शेंगा धरल्या. अजून एकदा पण या बागाला मी काठी लावलेली नाही आतापर्यंत. बरोबर. आता आणि जर परमेश्वर 20 दिवस जर पाऊस उघडला, हाच बाग पूर्ण लोड होणार फुलांनी सेटिंग डायरेक्ट. आता असं आहे मित्रांनो, आपण तरी देवाकडे कुठल्या प्रकारची प्रार्थना करायची? 20 दिवस पाऊस यायची प्रार्थना करायची का 20 दिवस पाऊस उघडण्याची प्रार्थना करायची? कारण आज 90% जो शेती वर्गातला आपला वर्ग मित्र वर्ग आहे तो रोज पाऊस येण्याची वाट बघत असतो मित्रांनो. आणि आपण कुठल्या तोंडाने देवाला सांगणार आहे का 20 दिवस पाऊस उघड? ठीक आहे, निसर्ग आहे, त्याचा प्रेड असतो. आज पावसाळ्याचे दिवस आहे, आपण देवाने आपल्याला बागाने आपल्याला जे दिलेलं आहे हे आपण आनंदाने घेऊन आणि पुढील योजना पाऊस उघडल्याच्या नंतर आपण पुन्हा आपल्याला 6 महिने 8 महिने आहेच आहे, त्या आपण पुन्हा हे करूच. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित मला एक सांगावंसं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांना, व्हिडिओ पाहणाऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की साईनाथ भाऊ महेंद्र भाऊंसोबत जातात, वैयक्तिकरित्या यांचा काही स्वार्थ आहे काय? परंतु आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरचे जर व्हिडिओ सगळे ऑब्झर्व केले, बघितले, तर तुम्हाला नक्की कळेल
की जे समाजासाठी चांगलं असेल, हिताचं असेल, प्रत्येकासाठी चांगलं असेल तेच मी आजपर्यंत चॅनलवरती टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट, ते टाकण्यामागचं कारण ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं त्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेत लासलगाव महाविद्यालयात मी काम केलेलं आहे. आणि ते जे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत विद्यालयामार्फत, लासलगाव महाविद्यालयामार्फत, तर ते संस्कार आमच्या अंतरंगात उतरलेले आहेत. आणि त्याच्यानुसार जे समाजाच्या हिताचा असेल, फायद्याचा असेल तेच फक्त समाजापर्यंत पूर्ण वास्तविकतेने पोहोचवणं हे खरं तर आज प्रसारमाध्यमांचं काम आहे. परंतु बरेचशी प्रसारमाध्यमे वेगळ्या पद्धतीने काम करतात, तिकडे आपल्याला जायचं नाही. पण जो आत्ताचा इतक्यात त्यांच्या तोंडून शब्द ऐकला तुम्ही की बाकीचे शेतकरी मला म्हणत होते वेडा झाला किंवा पूर्वी ज्या मी शिव्या खायचो ते आज बंद झाल्या, कारण माझ्या घरच्यांचा पण की प्रत्यक्ष ते प्रोडक्ट माझ्या म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न असतो. जेवढे माझे मित्र आहे गावातले भरपूर लोक येतात, म्हणजे शेवगा पाहतात. म्हणजे माझ्या गावातल्या लोकांनी आतापर्यंत हे झाड आणि हाताने शेंग तोडणं अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं. माझ्या गावात तर पाहिलं नव्हतं. युट्यूबला, फेसबुकला भरपूर व्हिडिओ वगैरे पाहिले असेल, पण प्रत्यक्ष लाईव्ह डेमो माझ्या आईने जेव्हा पाहिलं, माझ्या भावाने जेव्हा पाहिलं, जेव्हा घरच्या जेव्हा फॅमिली पाहतात किंवा शेजारच्या गावाला पाहतात, येतात हक्काने 2-4 शेंगा कालनाला तोडून येतात, तरी आपण काय म्हणत नाही, कारण आपली ती मराठी माणसाची एक सवय वानोळा द्यावा बस सगळ्यांना. बरोबर आहे, वानोळा दिल्याने कुठल्या गोष्टीचं कमी पडत नाही. जेवढं आपण वानोळा देणार त्याच्या काही पटीनं देव पण आपल्याला देणार आहे. माझ्या घरी जर कोणी बागात शेवगा शेल नेलं, भाजी पुरता शेंगा देतोच मी, वानोळा आहे नाव आहे. मी अजूनपर्यंत कोण पैसे नाही घेतले अजून, आहे की नाही. सगळ्यात मेन म्हणजे उत्सुकता अशी आहे की एक जे आतापर्यंत हे शेंगा आहे, खाली बघा, खाली बसून कोणी शेंगा तोडता का हे बघा. म्हणजे हे असं आहे, म्हणजे समोर तुमच्या, म्हणजे असं पण काही नाही का कोणी म्हणजे फेक व्हिडिओ बनवले नवीन ते टेक्नॉलॉजी आली, तसं पण काही नाही, आहे की नाही. कोणाला जर वाटत असेल माझ्या बाग पाहायला यायचं तर बिंदास पाहायला येऊ शकतात. आणि कोणी असो माझ्या गावात शेतकरी जर कोणाला बियाणं घ्यायचं असेल तर मी महेंद्र भाऊचं नाव सुचवतो डायरेक्ट. म्हणजे त्यांचं मित्रांनो, माझ्या पुढे एकच प्रश्न आहे, म्हणजे मी तुमच्या पुढे एकच प्रश्न मांडतो. बियाणं घ्यायचं असेल तुम्हाला, मित्रांनो, आमच्याकडं चास हे गाव असं आहे का गावाला एक 80% पूर्ण गावाला शिव ही डोंगराची लाभलेली आहे. त्या डोंगरा अभावामुळं आमच्या एक 60% परिसरात गावात 4 टावर आहे, पण 60% परिसरात आम्हाला कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही आहे. जर व्हिडिओ बघून तुम्ही जर लगेच कॉल करत असाल आणि जर माझा कॉल लागला नाही तर तुम्ही हा विचार करू नका का हे फक्त व्हिडिओ बनवतात, यांचा फोन कधी लागत नाही. कारण मुळात मी शेती वर्गातला माणूस आहे. माझं फोकस बियाण्यापेक्षा माझं शेवगा शेतीमध्ये मोठं काम आहे. मी शेंगाला जास्त प्राधान्य देतो बियापेक्षा. पण आपले जे शेतकरी फसल्या जातात बियाण्यामध्ये, म्हणून मी एक आपले चांगले शेतकरी, ज्या शेतकऱ्याला खरोखर शेवगा करायची इच्छा आहे असे शेतकरी फसू नये इतर बियाण्यांमध्ये. मी सगळंच बियाणं चुकीचं असं पण म्हणणार नाही मित्रांनो. बरेचसेच प्रोडक्ट बियाण्याचे हे फसवणुकीचे असतात. कारण मी स्वतः 3 वर्ष मीच 3 एकराला फसलेलो आहे. तेव्हा मी इतरांना मी काय, आता मी 3 वर्ष बाग ठेवून 3 वर्षांनी काढलेला आहे. पहिल्या ज्या माणसाकडून बियाणं आणलं साईनाथ भाऊ, त्या माणसाने 1 एकरसाठी मला अतिउत्तम बियाणं दिलं. नंतर मी 4 एकरासाठी बियाणं आणलं. 3 वर्ष त्या झाडाला एक पण शेंग आली नाही. मी त्या माणसाचं नाव नाही सांगणार, ठीक आहे, त्यांची काही चूक नसावी कदाचित, काय परमेश्वराने आपल्याला काय झालं असेल. पण मित्रांनो, अशा पद्धतीचं बियाणं जर तुम्ही पहिल्यांदा जर घेतलं, तर याच्या अगोदर तुमच्याकडे जर बागच नसेल आणि पहिल्यांदा ते तुम्ही 2-3 वर्ष जर तुम्ही त्या शेवग्याचा अनुभव घेतला, तर तुम्ही कमीत कमी जो शेतकरी भेटेल त्या शेतकऱ्याला सांगशाल का शेवगा हे पीक लावू नको किंवा हे शेवगा पीक हे करू नको. हे फक्त बियाण्यातला फरक असतो मित्रांनो. याच्यामुळं गॅरंटेड बी घ्या, जो फसू नये अशा शेतकऱ्यांना बियाणं माझ्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्ही माझा कॉल जर लागला नाही तर तुम्ही साईनाथ भाऊंना फोन करू शकता, किंवा नाही तर मग एक व्हॉट्सअप मेसेज टाकून द्या, मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेन मित्रांनो. आज मी फक्त बाग बघायला आम्ही दोघं शरद भाऊंच्या इथं श्रामपूरला आम्ही 90 किलोमीटर आलेलो आहे मित्रांनो. आणि हे सत्य तुमच्या पुढे ठेवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. सत्य म्हणजे कसं, युट्यूबचे फेसबुकचे व्हिडिओ पाहून कोणी पण भरपूर 90% लोक शेवगातून कुरिअरना बी मागवतात. जे आपल्याला अशी सेटिंग आहे, असा माल लागवतो, अशा शेंगा लोंबेले 40-50 किलो माल लागवतो पहिल्या वर्षी. हे सगळं खोटं आहे. कारण मी स्वतः माझी 4थी वेळ आहे यांची बी लावायची. यांचं बिन बी लावताना फुकून लावलं. मी आधी 3च लाईनी लावून पाहिल्या, टेस्टिंग करून पाहिलं याला फुलं यायचं की नाही. फुलं आले मग त्याला हा प्रयोग केला. सर्वात महत्वाचं, बरेचशाच बियाण्यांमध्ये बाहेरून बियाणं येतात मित्रांनो. कमी बाजार असल्यामुळे बियाणं शेतकरी घेतात. पण स्वतः शरद भाऊला आलेला अनुभव असा आहे, 2 वर्ष 2 ठिकाणून बियाणं घेतल्या, कमी भावाचं बियाणं घेतलं मित्रांनो, 1% सुद्धा जर्मिनेशन झालं नाही असं ते त्यांच्या तोंडून सांगतात.
आता त्याचं नाव पण घेतलं जर्मिनी तर नाही, नाव नाव नाही घ्यायचं आपल्याला, नाव नाही घ्यायचं. पण अशी फसवणूक कुणी करू नये मित्रांनो, कारण आपणही शेतकरी असतो, पुढलाही घेणारा शेतकरी असतो. जर्मिनेशनच जर होणारं बियाणं नसेल, तुमचं जास्त जुनं बिया असेल, तुम्ही फेकून द्या. तुम्ही कशाला इतर शेतकऱ्यांची फसवणूक करता? चांगला प्रसिद्ध शेतकरी शेवग्या म्हटलं तो, ज्याचं कोणी बियाणं प्रसिद्ध शेतकरी. चला मित्रांनो, खरं तर ठीक आज आहे, इथं मित्रांचे इथं आल्याचा आनंद आम्हाला फार माझे झाला. मोठे बंधू हनुमान भाऊ मुठे, त्यांची मुलं. तुम्हाला कसं नमस्कार? हनुमान भाऊ नमस्कार. आपल्या परिसरात हे शरद भाऊंनी जो उत्पादनाचा शेवगा उत्पादनाचा निर्णय घेतला आणि हे जे वसंतमाई उत्पादन इथं घेतलेलं आहे, तर परिसरातील शेतकरी, त्यांचे बंधू आणि परिसरातील शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं हा प्लॉट बघितल्यानंतर? एकंदरीत एक तुमचा अनुभव काही मिनिटात आमच्या प्रेक्षकांसमोर तुम्ही सादर करा. काय वाटतं? मी हनुमंत मुठे. शरद भाऊचा प्लॉट बघूनच मी पण शेवग्याची लागवड केली आहे 2 एकर. आणि हा शेवगा शरद भाऊ इतका उत्कृष्ट पद्धतीने आणलेला आहे का पावसाळ्यात सुद्धा इतकी भारी सेटिंग आणली, हिरवीगार शेंगे. तुम्ही आज जून महिन्यात, जुलै महिन्यात बाजारात बघा, एकदम लाल शेंग असते. हिरवी शेंग तुम्हाला कुठंच बाजारात भेटणार नाही. आणि शेंग पण एकदम खाण्यासाठी चविष्ट आहे. हे वसंतमाई म्हणून जाते. आता त्यांनी मला नवीन लागवड करायची आहे, तर मी पण त्यांचं तेच 3 एकराची लागवड करायची, तर हेच बियाणं घेणार आहे. मित्रांनो, ज्या झाडाला लोड जास्त झालाय त्या झाडाची निश्चितच लांबी जास्त होणार नाही, पण आपल्या कुठल्याच मार्केटला अडचण देणार नाही अशा प्रकारची शेंग आपल्या बागेत अजिबात नाही. कुठल्याही मार्केटला तुम्ही, गावच्या मार्केटपासून तर जिल्हा, तालुका, मुंबई, कुठेही पण मार्केट करा, या शेंगेला तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो. गावरांमध्ये मोडलं जाते शेंग. हो, म्हणजे खायला चवीला चविष्ट. उत्कृष्ट आहे, त्याच्यात असणारा गर उत्कृष्ट आहे. मित्रांनो, 8 मे पासून आपल्या महाराष्ट्रात पाऊस चालू झाला आहे. आज 2 महिने झाले तरी झाडावर माल आहे. याचं कारण काय? बियाणं चांगलं आहे म्हणूनच याच्यावर माल आहे. आणि दुसरी गोष्ट, शरद भाऊंचंही कामकाज चांगलं आहे. तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता मित्रांनो, प्रत्येक झाडाला माल आहे. प्रत्येक झाडाला हे बघा, आता ही फांदी मित्रांनो इथं स्टॉप झाली. आता हे बघा, इथं फुटवा आला, इथं फुटवा आला, इथं फुटवा आला. आता इथपर्यंत हिला कुठल्याच प्रकारचा स्टॉप नाही मित्रांनो. तर एवढे फुटवे हे या झाडाला झालेले आहे. शरद भाऊ, तुम्ही फुटवे मोजू शकता. या फांदीला झालेले फुटवे बघा, त्याचा स्टॉप कुठं आहे, भरपूर खूप बरोबर ना. आणि नुसते फुटवे नाही झाले मित्रांनो, या फांदीत रूपांतर झालं. आता हे बघा, ही फांदी आता ही वाढतच राहणार आहे, पण याला किती मगर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 मगर इथं आहे. आता सपोज जर आपण शेंडा स्टॉपिंगला जरी आपण मागे पुढे झालो मित्रांनो, तर घाबरायचं काही एक कारण नाही आहे. हे पण हे बघा, हे झाड पण अतिउत्कृष्ट आहे मित्रांनो. प्रत्येक झाडाला माल आहे. आणि विशेष महत्वाचं विशेष म्हणजे झाडाला लागलेली शेंग आणि त्याचा हिरवेगारपणा हा अतिउत्कृष्ट आहे. थोडा या डावणीमुळे थोडा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, पण आता साहजिकच आहे, वातावरणच खराब आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे हा असा प्रकार राहणारच आहे. मुळात आतापर्यंत शरद भाऊंना हा डावणी आहे हाच माहित नव्हता. मुळात आतापर्यंत ते या गोष्टीला फळमाशी समजत होते. असं असतं मित्रांनो, फळमाशीचा प्रॉब्लेम. ज्यावेळेस फळमाशी येते त्यावेळेस ती डंक करते. त्यावेळेस अशा शेंगेला जर इथं डंक केला तर इथं एक सफेद फेस निघायला सुरुवात होते. फेस आपला थुका कसा असतो, फेस एकदम सफेद फेस निघतो. फेस निघाल्याच्या नंतर इथं ती शेंग डॅमेज होती, ओली होती. ओली झाल्याच्या नंतर ही इथं पीस होती. त्याच्यानंतर इथून खाली शेंग ही पूर्णपणे वाळून जाते आणि ती कुठल्याच प्रकारची कामाला येत नाही मित्रांनो, ती वाळून जाते. आणि डावणीचा प्रश्न असा असतो मित्रांनो, हा स्पॉट असा सफेद स्पॉट पडतो, त्याच्यानंतर याचं डावणीत रूपांतर होऊन अशी शेंग फाटली जाते, तिथे बेग गेली जाते. नंतर मग असा प्रकार होऊन जातो. कदाचित आपण जर स्प्रे घेतला वेगळं तर हा स्टॉप होऊन जातो, बाकीची शेंग आपल्या कामं येऊन जाते. पण जर फवारणी वगैरे जर काही केली नाही तर पूर्णपणे शेंगा वाळलेल्या पण आपल्याला बागावर दिसतात. मित्रांनो, आज आपल्या समोर शरद भाऊंच्या प्लॉटमध्ये हे औषध विक्रेते शरद भाऊंचे मित्रच आहे, तेही आपल्या समोर आहेत. शरद भाऊंचे मित्र आणि कृषी सल्लागार शरद भाऊंचे, तेही आपल्या या प्लॉटसाठी इतक्यात आलेले आहेत व्हिजिटला. तर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि कुठे, म्हणजे आपलं? माझं नाव गणेश चौधरी. आपलं जे कृषी सेवा केंद्र आहे भाग्यलक्ष्मी ॲग्रो सर्व्हिसेस, मुठी वडगाव, तालुका श्रीरामपूर. बर. तर आज आपण ज्या शेवगाच्या प्लॉटवरती उभे आहोत, तर हा जो शेवगा प्लॉट आहे
म्हणजे याच्यामध्ये जे उत्कृष्ट नियोजन जे केलेलं आहे सुरुवातीपासून ते एकदम उत्कृष्ट नियोजन आहे. म्हणजे अगदी लागवडीपासून छाटणीचं नियोजन, त्याच्यानंतर वेळोवेळी जे कीड रोगाचं व्यवस्थापन असेल आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तर ते योग्य पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो प्लॉट आहे हा म्हणजे ओरिजिनल जे बियाणं आहे, ह्या ओरिजिनल बियाणाचा हा प्लॉट आपण आज समोर बघतोय. मार्केटमध्ये आज आपण जर कंडिशन बघितली तर कुठल्याही वाणाची आपल्याला निवड करताना हजार शंका मनामध्ये असतात. बरोबर. परंतु हा जो प्लॉट आम्ही बघतोय आता, आम्ही या गावामध्ये हा पहिला प्लॉट असा आहे की हा हाताने शेवगा तोडता येतो. म्हणजे आम्ही पण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की शेवगा हा म्हणजे सक्सेस होत नाही, वाढलेला आपल्याकडं या भागात तरी शेवगा सक्सेस होत नाही. परंतु आमचे जे मित्र आहेत शरद मुठे यांनी हा प्लॉट इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने तयार केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या शेवग्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आजपर्यंत टिकून आहे. पावसाळी वातावरणामध्ये जसं मगाशी सांगितलं की स्टॉपिंग त्या याचं स्टॉपिंग व्यवस्थित झालं पाहिजे, झाडाची स्टॉपिंग झाडाची हे stopping फार व्यवस्थित महत्वाची झाली गोष्ट आहे पाहिजे. पहिल्या वर्षाला तरी. तर त्या गोष्टी व्यवस्थित या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि कीड रोग व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, या गोष्टी पण वेळोवेळी करणं गरजेचं आहे. मी शेतकऱ्यांना एक सल्ला देऊ शकतो की तुम्ही ज्यावेळेस व्हरायटी सिलेक्शन करता, ज्यावेळेस तुम्हाला एखादं पीक लावायचं आहे, सपोज आपण शेवग्याच्या बाबतीत घेऊ, बियाणं जर महत्त्वाचं आहे. शेवगा तुम्हाला लागवड करायची आहे, तर तुम्ही ज्या तुमच्या काही शंका असतील किंवा जे काही प्रश्न असतील तर ते पूर्ण निरसन झाल्याशिवाय तुम्ही शेवगा लागवड करू नका. आणि जर तुम्हाला बियाणं घ्यायचं असेल तर माझं हे मत आहे की ह्या वसंत बहार शेवग्याचं जर तुम्ही बियाणं घेतलं, वसंत माही शेवग्याचं जर तुम्ही बियाणं घेतलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण या व्हरायटीमध्ये येणार नाही. कारण एकदा लागवड केल्यानंतर आपली मेहनत, आपला खर्च त्याच्यामध्ये वाया जात असतो जर व्हरायटी चुकली तर. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे लाईव्ह उदाहरण आहे आमच्या भागातलं. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही आहे. म्हणून हा प्लॉट एवढ्या चांगल्या स्थितीत आणि मार्केटमध्ये पण ज्यावेळेस विक्री करण्यासाठी आमचे मित्र जातात तर त्यांचा जो कस्टमर आहे एकदा शेंग घेतल्यानंतर परत तो रिपीट होतो. पुढच्या बाजारामध्ये तो वाट बघत असतो की बाबा मला यांच्याकडून शेवगा घ्यायचा आहे. म्हणजे ही अशी क्वालिटी ह्या शेवग्याची आहे. चवीला चांगला असल्यामुळे मित्रांनो वारंवार जे ग्राहकांनी ज्याला 4 शेंगा तो घरी घेऊन गेलेला आहे तो पुढल्या हप्त्यात शरद भाऊंना 8 दिवसांनी सापडत येतो तर मला पुन्हा शेंगा घ्यायच्या आहे. धन्यवाद सर, आपली जी अनमोल माहिती आपण या परिसरातली शेवगा शेतीच्या बद्दल दिली आणि शरद भाऊंनी जे सगळे प्रयत्न केले परिसरात जो यशस्वी शेवगा उत्पादक शेतकरी म्हणून त्यांनी जे आज नाव कमवले त्याबद्दलही तुम्ही माहिती दिली. वसंतवादी बियाण्याबद्दल आपण जी माहिती दिली त्याबद्दल मी शरद भाऊंचे, आपले तुमचे स्वतःचे आणि महेंद्र भाऊंनी खास करून इथपर्यंत मलाही घेऊन आले त्यांचेही आभार मानतो की अतिशय आनंद वाटतो त्या गोष्टीचा की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि ती 100% यशस्वी होते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला समोर दिसतोय त्याचा खरं तर मलाही आनंद होतो व्हिडिओ बनवल्यानंतर. त्यामुळे हा आनंद आपल्यापर्यंत, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो आणि जी संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो. मला हे सगळं माझी शेवटची विनंती अशी का कमी भावाच्या बिया मागे शेतकऱ्यांनी पळूच नाही. 2 आणि 3 हजार रुपये किलो, 3, 3.5, 3 हजार रुपये, 4 हजार रुपये किलोच्या बियाच्या मागे पळू नये. काय होतं एकदा मी म्हणजे ठिबकचा खर्च, बियाचा खर्च, खताचा खर्च असं करता करता एकरी 50-60 हजार निघून जातात आणि ज्यावेळेस शेंग लागत नाही त्यावेळेस मग तोंडात मारायला कोण राहत नाही आपल्या. मुळात विषय असा आहे मित्रांनो, ज्याचं बियाणं गॅरंटेड नसतं तो 1000 रुपये किलो पासून बियाणे विकायला सुरुवात करतो. त्याला ते बियाणं फक्त सेल करायचं असतं मित्रांनो. जो 2 पैसे वाढून घेतो बियाण्याचे, कारण त्याला फसवणूक करायची नसते पुढल्या माणसाची, त्याच्यामुळे ते गिऱ्हाईक परत रिपीट होतं. दुसरी गोष्ट, शेंग बियाणं तयार करणं एवढी पण सोपी गोष्ट नाही मित्रांनो. या वर्षी माझा मेला पाऊस चालू झाल्यामुळे माझं बियाण्याची फार मोठी नुकसान झालेली आहे. मला जिथं 5-6 क्विंटल बियाण्याची अपेक्षा होती त्या प्लॉटमधून, त्या प्लॉटमध्ये अक्षरशः मला 30 किलो बियाणं हाती लागलं. म्हणजे शेंग मनगटावानी शेंग जाड होती मित्रांनो, त्याच्यानंतर ती वाळायला सुरुवात होती, त्याच्यानंतर ती झाडावर शेंग वाळून दिल्याच्या नंतर बियाणं आपल्याला झाडावर तयार करावं लागतं. मग ती शेंग फोडून आपल्याला शेंग सोलून बियाणं आपल्या ताब्यात येतं. पण मेला पाऊस चालू झाल्यामुळं ते पूर्णपणे बियाणं खराब होऊन गेलं. शेंगेमध्ये पाणी जाऊन ते बियाणं पूर्ण खराब झाल्यामुळं मला यावर्षी बियाण्याचं उत्पन्न कमी झालं.
त्याच्यामुळं कुणाला असं काही वाटून नाही देऊ का बियाण्याचे बाजार फार आहे. जे माझ्याकडे थोडकं बियाणं आहे ते मी देणारच आहे. आणि चांगलं बियाणं घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, आत्तापर्यंत कुठलेच बियाणेवाले बी विकल्याच्या नंतर स्वतः प्लॉट व्हिजिटवर जाऊन प्लॉटला जाऊन कुणीच बियाण्याबद्दल माहिती दिली तर माझ्या मते तर नाही आहे. पण आमचा हा साईनाथ भाऊचा माझा हा दुसरा उपक्रम आहे का दुसऱ्या प्लॉटवर आम्ही आलो आहे. आणि भरपूर प्लॉट असे आहे मित्रांनो का ठीक आहे आपल्या कामांच्या ॲडजस्टमुळं किंवा अंतरामुळं मला जाणं शक्य होत नाही मित्रांनो. पण प्लॉट व्हिजिटला एखाद्याने बोलावलं तर मित्रांनो मी जात असतो, काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, हा जो आनंद आहे आपल्या बियाण्याचा, पुढला शेतकरी ज्यावेळेस समाधानी आपल्याला दिसतो त्यावेळेस हा जो झालेला आम्हाला साईनाथ भाऊला मला जो आनंद आहे हा फार मोठा आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. बघा मित्रांनो, अक्षरशः पूर्ण मातीला शेंग, खाली मातीला शेंग टेकलेली आहे इथं. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे इथं झाडाला शेंग आलेली की अक्षरशः ती झाड आणि माती. तुम्ही कशात काय अंतर पीक केलं? डाळिंब लावलेली आहे. हा ना, मग काय डाळिंब म्हटलं ते बघा, हे झाड अगदी आपल्या खांद्याच्या उंचीचंही नसेल, 5-6 फुटापर्यंत आज झाड आहे. परंतु या शेंगाचं प्रमाण जर बघितलं आपण तर अतिशय चांगलं आहे. आणि इतकं छान प्रोडक्ट आहे इथं समोर. लाईव्ह डेमो आहे आता आपल्याला. हा काही बघू शकता मित्रांनो, कम्प्युटराईज बनवलेला नाहीये, हा आपल्याला समोर हे दिसत आहेत. अक्षरशः आपल्याला शेंगा हवं तर हातात घेऊन दाखवताना दिसत आहेत. कमराच्या खाली शेंगा आहे. कमराच्या खाली शेंगा आहे. बघा मित्रांनो, म्हणजे बसून शेंग तोडायला लागेल अशी परिस्थिती. हे बघा, आता हे जर बघितलं लोकांनी व्हिडिओ बनवले. आता मित्रांनो हीच किमी आहे वसंत माही. ही वसंत माहीची किमी आहे आणि याला म्हणतात वसंत माहीचं बियाणं. ठीक, एक फोटो घेऊ आपण. चला, आपण शरद भाऊंचे आभार मानूया. ही संधी आम्हाला आपण उपलब्ध करून दिली आणि आपला अनुभव आमच्याशी, आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी आपण सांगितला.